महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांची साथ सोडली। यावेळी अजित दादांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी मी आयुष्य वेचलं, भाजपाच्या काळात कुत्र्यावरील नसबंदीमध्ये सुद्धा मोठा घोटाळा झाला असं सांगितलं। अजित पवारांनी भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळच खोलून काढली। शहराचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या अजित दादांना जनता या समोर नक्कीच विजयी करेल असे शहराचे अध्यक्ष योगेश भर यांनी बोलून दाखवलं। अजित दादांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं ते सोडून गेले, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। 2-4 जणांनी काही फरक पडणार नाही। शहराचा विकास केला तो अजित पवारांनीच असं योगेशजी भर म्हणतात। तर अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्ष यांनी लोक कामाला मत देतात, काम फक्त दादांनीच केलं असं बोलून दाखवलं। पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका सत्तेत येईल असंही अण्णा बनसोडे म्हणले। महायुतीमधील गोची दादांसाठी खरोखरच मोठी डोकोडोकी ठरणार का, हा मोठा प्रश्न आहे। तर भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना भाजप सोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, एकदा विचार करा असे म्हणत रवींद्र चव्हाणांनी पिंपरी चिंचवड मध्ये दंड थोपटले। कोणाच्या जीवावर कोण काय म्हणतंय? आपण रोज जेवतो कसं, सरळ हाताने जेवतो की उलट्या हाताने जेवतो? निधी थेट मिळवायचा असेल तर भाजपला निवडा असे रवींद्र चव्हाणांनी म्हटले। अजित पवार यांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विचार करा असा सल्ला दिला होता। ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या सोबत जोडली गेली आहे हे सर्वांना माहिती आहे। मी त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलंही होतं, साहेबांना खाजगीत नेहमी सांगितलं की साहेब थोडा विचार करा, पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगत आहेत, त्यामुळे थोडासा विचार करा असंही मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांना बोललो होतो असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। अजित पवार यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला। अजित पवार यांच्या या आरोपांना उत्तर द्यायला पिंपरी चिंचवड मधील भाजपचा एकही स्थानिक नेता पुढे सरसावला नव्हता। त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या ना खाऊंगा ना खाने दूंगा या आदर्श तत्वाने चालणाऱ्या भाजपच्या प्रतिमेविषयी शंका उपस्थित झाली होती। अखेर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट पिंपरी चिंचवड मध्ये येत भाजपच्या अंगावर येऊ पाहणाऱ्या अजित पवारांना अक्षरशः शिंगावर घेतलं। अजित पवार हे तसे चांगले आहेत, पण काही एजन्सी त्यांना खोटे नॅरेटिव्ह कसे पसरवायचे यासाठी स्क्रिप्ट लिहून देतात। अजित दादांनी कोणत्या शर्ट घालायचा यासाठी एजन्सी सल्ला देते, पण अजित पवार हे आमच्या सोबत केंद्र आणि राज्यात जोडले गेले आहेत। पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। अजित पवार हे एजन्सीने त्यांना सल्ला दिल्याशिवाय खोटे आरोप करणार नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पिंपरी चिंचवड मध्ये निवडणूक लढवत आहे। मैं ना खाऊंगा ना किसी को खाने दूंगा या तत्वाने सरकार चालते, त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी चिंता करू नये। निवडणूक संपल्यानंतर अजित दादा हसत हसत सगळं सोडून द्या म्हणतील। भाजपची संघटनात्मक ताकद पिंपरी चिंचवड मध्ये चांगली आहे। मोदी आणि फडणवीसांच्या नेतृत्वाखाली इथे विकासाला गती मिळाली आहे, पण येथील मतदार सुज्ञ आहे। विकासासाठी मतदान करेल। पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा महापौर बसेल असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। पिंपरी चिंचवडची लढाई अजितदादांच्या अस्तित्वासाठी महत्वाची ठरणार आहे। माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड।